आहोत वीराच्या वज्रदेवी मंदिरात आपण आलेलो आहोत। तर त्याचे जे विश्वस्त आहेत आपल्यासोबत धनेश गोसावीजी, त्यांच्याशी आपण चर्चा करूया। काय सांगाल या मंदिराचं पावित्र्य काय आहे, काय किती वर्षापूर्वीपासून हे मंदिर आहे आणि कशी निर्मिती या मंदिराची आहे, या सगळ्याबद्दल आम्हाला एक छोटासा इतिहास सांगा। देवीची वज्रेश्वरी मातेची पौराणिक कथा अशी आहे की त्रेतायुगामध्ये वज्रेश्वरी या परिसरामध्ये उग्रसूर नावाचा राक्षस राज्य करीत होता। त्याची दोन मुले कलिकाल आणि सिंहमार हे उन्मत्त झाले होते। त्यांनी ऋषीमुनींना त्रास द्यायला सुरुवात केली होती, इथल्या जनतेला त्रास द्यायला सुरुवात केली होती। म्हणून वशिष्ठ मुनींच्या अधिपत्याखाली सप्तर्षींनी या ठिकाणी त्रिचंडी यज्ञ केला। श्री महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचे आवाहन केले। या यज्ञामध्ये सर्व देवी देवतांना आहुती दिली गेली, पण देवांचे देव इंद्र यांना आहुती द्यायला ऋषीमुनी विसरले। म्हणून इंद्रदेवाने क्रोधित होऊन ऋषीमुनींवर वज्रास्त्र सोडले। या संकटापासून वाचवण्यासाठी ऋषीमुनींनी आदिमाता पार्वतीची प्रार्थना केली की माते, या तू संकटापासून आम्हाला वाचव। म्हणून पार्वती मातेने ते वज्र गिळंकित केले, म्हणून देवीचं नाव वज्रेश्वरी आहे। त्याच यज्ञात श्री प्रभू रामचंद्र उपस्थित होते। त्यांनी देवीला प्रार्थना केली की माते, तुझा हा अवतार याच कारणासाठी इथल्या जनतेच्या कल्याणासाठी झाला आहे, म्हणून तू या स्थानी स्वस्थानी राहावे अशी त्यांनी देवीला प्रार्थना केली। त्यानुसार देवी त्रेतायुगापासून या ठिकाणी आहे। देवीची ऐतिहासिक कथा अशी आहे की पोर्तुगीजांचं राज्य 18व्या शतकात दीव दमणपासून ते गोव्यापर्यंत पसरलेलं होतं। येथील जी हिंदू जनता होती यांचा अमानुष छळ पोर्तुगीजांकडून चालू होता, बाटवाबटवी चालू होती। ही खबर पेशव्यांच्या कानी पडली, म्हणून पेशव्यांनी वसईचा किल्ला जिंकण्याची मोहीम आखली। त्यावेळेस त्यांनी पहिला मुक्काम वज्रेश्वरी या ठिकाणी केला। आमचे पूर्वज त्यावेळेस देवीची पूजा अर्चा करत होते। त्यांनी आमच्या पूर्वजांना देवीचा महिमा विचारला। त्यांनी देवीला प्रार्थना केली की माते, मी तुझ्या कृपेने जर वसईचा किल्ला जिंकला तर तुझं किल्ल्यासारखं मंदिर बांधेन। त्यानुसार देवीने त्यांना दृष्टांत दिला की उत्तर दिशेने पक्ष्यांचा दवा किल्ल्यावर उडेल, त्याप्रमाणे तू किल्ल्यावर हल्ला कर। त्याप्रमाणे चिमाजी अप्पांनी किल्ल्यावर हल्ला केला। देवीच्या कृपेमुळे किल्ला जिंकला। म्हणून प्रथम देवीच्या किल्ल्यामध्ये छोटंसं मंदिर बांधलं आणि वज्रेश्वरी या ठिकाणी नवस केल्यामुळे देवीचं भव्य दिव्य असं मंदिर बांधून त्याला किल्लेवरचा तटबंदी करून चिमाजी अप्पा पेशव्या पूर्ण पुण्याला गेले। आज खरं तर घटस्थापना झालेली आहे, एक पवित्र दिवस देखील आहे आजचा। तर या दिवसाचं काय नेमकं महत्त्व आहे हे देखील आमच्या दर्शकांना। कसं आहे, देवीने महिषासुराचा वध केल्यानंतर देवी युद्ध करून थकली होती, म्हणून ती 9 दिवस आरामात स्वस्तानी एका ठिकाणी बसलेली आहे। ती एका ठिकाणी बसल्यामुळे भाविक लोक तिच्या दर्शनासाठी येतात आणि दसऱ्याच्या दिवशी सिंहोल्लंघनासाठी भ्रमण करण्यासाठी देवी त्या दिवशी निघते। म्हणून दसऱ्या दिवशी सिंहोल्लंघनाचा कार्यक्रम असतो। त्या दिवशी सोनं लुटलं जातं आणि देवीला वाहिलं जातं। देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात। देवीचे 2 महत्त्वाचे उत्सव आहेत, 2 नवरात्र उत्सव आणि एक यात्रा उत्सव। त्यामध्ये वासंती नवरात्र उत्सव आणि हा शारदीय नवरात्र उत्सव आहे। तर अशा प्रकारे आजचा जो एवढा पवित्र दिवस आहे, तर दिवसभराचा आजची आरतीचं पूजेचं काही विशेष उपस्कार देखील केले जातात आजच्या दिवशी। देवीच्या नवरात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात कार्यक्रम उत्सव साजरे होत असतात। देवीची सकाळी 5:30 वाजता काकड आरती असते। त्यानंतर देवीचा महाअभिषेक होतो। त्याच्यानंतर पहिल्या दिवशी आज घटस्थापनेचा दिवस असल्यामुळे घटस्थापना होते, पुण्यावचन मातृका पूजन होतं आणि मग नंतर उत्सवाला सुरुवात होऊन रोज सकाळ संध्याकाळी देवीची आरती, सनेचा उघडा व रात्री गोंधळ होऊन मंदिर 12-1 वाजता बंद होतं। अगदी पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी सगळ्या गोष्टी होत असतात। तर भाविकांची गर्दी इथे असेलच नक्कीच, तर त्यानुसार त्याचं नियोजन कशा प्रकारे केलं जातं? नाही, भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते नवरात्र उत्सव असल्यामुळे। त्यामुळे आम्ही रेलिंग व्यवस्था, मंडप व्यवस्था केलेली आहे, त्यांच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था केलेली आहे, लाईट जाऊ नये म्हणून जनरेटर केलेले आहे, देवी विद्युत रोषणाईसुद्धा चांगली केलेली आहे आणि पार्किंगची व्यवस्थासुद्धा आम्ही करण्यात आलेली आहे। खूपच सुंदर। खरं तर नवरात्री उत्सव म्हटल्यानंतर देवीचा आपण जप करतो, देवीचा उदो करतो आणि त्यावेळेस कुठेतरी स्त्री ही देखील महत्त्वाची असते समाजात। ह्याचं आणि संस्कृतीत आपल्या ह्या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व आहे। तर शास्त्रबद्ध पद्धतीने कशा प्रकारे स्त्रीचं महत्त्व जे आहे शास्त्रात दिलेलं आहे? स्त्री ही माता आहे, भगिनी आहे, त्यामुळे तिच्या उदरातनं आपला नवीन जीव निर्माण होतो। म्हणजे आपण जन्माला येतो हे तिच्यामुळे येतो। म्हणून आई आपल्या ह्याच्यामध्ये संस्कृतीमध्ये, भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये आईला जास्त महत्त्व आहे। म्हणून लोक नवरात्रोत्सव देवीला दर्शनाला येतात। महादेव आणि शिव आणि शक्ती याचं स्वरूप म्हणून दोन्हींचं आईला शक्तीला मानलं जातं। म्हणून आई ही महत्त्वाची असल्याकारणे तिच्यापासून आपला उगम होतो, या सृष्टीचा उगम तिच्यापासून झालेला आहे। त्याच्यामुळे नवरात्रोत्सवात देवीला दर्शनाची महत्त्व आहे।
खरंच खूपच सुंदर तुम्ही माहिती दिलेली आहे आणि अगदी अगदी संस्कृती आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या काही गोष्टी पवित्र मानल्या जातात तर त्या कशा शास्त्रबद्ध पद्धतीने अगदी योग्य पद्धतीने तुम्ही मांडलेल्या आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर आमच्या चॅनलशी बोलण्यासाठी. धन्यवाद. तर वज्रेश्वरी मंदिरात आपण सध्या आहोत आजच्या या पवित्र दिनी आणि त्याचबरोबर अनेक भक्तगण येतात इकडे देवाच्या दर्शनासाठी येतात. मात्र काही लोक असतात जे कलाकार असतात जे आपल्या कलेच्या माध्यमातून थेट देवाशी संवाद साधतात आणि असेच कीर्तनकार आपल्यासोबत आहेत. काका नमस्कार. काका काय सांगाल, तुमचं नाव सर्वात पहिलं सांगा मला. चंद्रकांत बाबूराव पेडणेकर. तुम्ही इथे बऱ्याच वर्षांपासून कीर्तन करताय. 45 वर्ष. किती वर्ष झाले? आणि 45 वर्ष पूर्वी झाले, 46 वर्ष चालू झालं. अच्छा, म्हणजे जवळपास 46 वर्ष झालं तुम्ही इथे भजन कीर्तन करता. खरं तर कीर्तनातून भजनातून आपण थेट देवाशी संवाद साधतो आपल्या कलेच्या माध्यमातून. काय भावना असते नेमकी तुमची? ते प्रत्यक्ष एक ग्रुप होतो आम्ही, देवाशी एक ग्रुप होतो. याच्यापुरती आपला विषय चालू कीर्तन असो भजन असलो की एक ग्रुपता येते. हां, हे समाधान लाभतं. आणि त्याच आज जो पवित्र दिन आहे, आज घटस्थापना झाली आहे, आज देखील तुम्ही सादरीकरण करणार आहात. काय नेमकी मनात भावना आहे तुमच्या देवासाठी? हीच भावना माझ्या मनात, ही भावना माझं कल्याण कर असं मी म्हणत नाही, आमच्या संपूर्ण देशाचं कल्याण कर, विश्वाचं कल्याण कर. अवघे विश्वची माझे घर, अवघी माहिती त्याची सर, ह्या प्रवृत्तीनं जगणारा मी मनुष्य आहे. माझंच कल्याण नाही, जगातलं होऊ दे, ह्याच समाधान आहे. आणि खरोखर जगाचंच कल्याण व्हावं झालं पाहिजे, तरच आपण मनुष्य म्हणून जगू शकतो. तुम्ही नेमकं काय कुठले कुठले वाद्य वाजवता किंवा तुम्ही नेमकं काय इथे काय भूमिका साकारता तुम्ही? मी इथं वर्षातनं 3 वेळा येतो. चैत्र उत्सवात मी कीर्तनकार म्हणून येतो. ह्या उत्सवात आता मी पेटीवादक म्हणून आलो आहे आणि दत्त जयंतीला कीर्तनकार म्हणून येतो. त्याचबरोबर हे माझे साथीदार ते बसलेत, ते असतात माझ्याबरोबर असं. आणि मग एवढ्या वर्ष झालं तुम्ही अशा प्रकारे आपली भजन कीर्तन करून तुम्ही नुसतं फक्त तुम्ही देवाशी संवाद नाही साधत तर इथले येणाऱ्या भाविकांचं मनोरंजन होतं, भाविकांचं मन प्रसन्न होतं आणि इतकं पवित्र कार्य जे आहे तुम्ही करतात. तर अशा प्रकारे अशा पवित्र स्थानी, अशा पवित्र ठिकाणी कीर्तन भजन करून या ठिकाणाला आणखी पवित्र करण्याचं काम इथे काही लोक करतात आणि त्यांच्यासाठी त्यांचे खरंच आभार मानले पाहिजेत. आणि ह्या मंदिराचं हे वैशिष्ट्य आहे, इथे आल्यानंतर जी प्रसन्नता प्राप्त झाली आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. तर वज्रेश्वरी मंदिराची ख्याती आपण ऐकली, वज्रदेवीची आपण महती ऐकली. मात्र अशा ठिकाणे काही आहेत वज्रेश्वरी मंदिरात ज्या ठिकाणांचं देखील विशिष्ट महत्त्व आहे. म्हणजेच हे खरं तर संयुक्त ठिकाण आहे, एक मंदिर आणि एका किल्ल्याचं. तर इथले ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत काही, त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया नेमकं काय महत्त्व आहे इथल्या काही ठिकाणांचं. काय सांगाल सर? इथे जे आहेत मंदिरात जे आहेत अनेक ठिकाणं आहेत जी महत्त्वाची ठरली जातात, काय महत्त्व आहे त्यांचं आणि काय इतिहास आहे त्यामागे? नमस्कार, मी वज्रेश्वरी ग्रामस्थ. सर्वप्रथम मी आईच्या चरणी एक साष्टांग नमस्कार घालून तुम्हाला ही माहिती देत आहे. ही माहिती अशी का, हे जे मंदिर आहे हे नुसतं मंदिर नसून हे किल्लेवजा मंदिर आहे. त्यामुळे इथल्या प्रत्येक वस्तूची जी आहे तुम्हाला माहिती देणे माझं ग्रामस्थ म्हणून कर्तव्य आहे. आणि आम्ही ही देवी मानत नसून ही आमची आई आहे, सर्व ग्रामस्थांची आमची आई आहे. त्यामुळे आमचं ते आदराचं स्थान आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन का ही दीपमाळ समोर जी दिसते ती दीपमाळ जी आहे ही तिचा प्रकाश जो आहे तो देवीच्या डायरेक्ट चेहऱ्यावर जातो. हां, मग त्यावेळेस आताचे त्यापुढे इंजिनिअरिंग आर्किटेक्चर आताचं सध्याचं आहे त्या युगापुढे फेल आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. महत्त्व काय, काही इतिहास आहे, काही गोष्टी आहेत ज्या दर्शकांना माहीत असणं गरजेचं आहे. चिमाजी अप्पांनी जेव्हा वसईचा किल्ला सर करून देवीला नवस केलेल्याप्रमाणे किल्लेवाजा मंदिर बांधण्याचं हे केलं, त्यावेळेला त्यांनी जे 2 बुरुज ठेवले ते त्यावेळेला पोर्तुगीजांचं वर्चस्व असल्याकारणाने काही हल्ला होण्याकरता किंवा त्याच्यापासून बचाव करण्याकरता बुरुजाची निर्मिती केली. डावीकडून जर कोण आलं तर डाव्या बाजूला एक बुरुज, उजव्या बाजूला एक बुरुज. तसेच इथले जे महंत पूर्वीचे जे संत होते गोदडे महाराज, त्यांची वर देवीच्या पाठीमागे समाधी आहे. ते पूर्वी देवीचं मूळ स्थान इथून 6 किलोमीटरवर गुंजकाठी म्हणून आहे. ते इथून इथे वास्तव्यात असून इथून ते गरम पाण्याच्या हंडात
गरम पाणी घेऊन देवीच्या दर्शनाला रोज सकाळी जायचे. ते थकल्यानंतर त्यांना देवीने दृष्टांत दिला आणि सांगितलं, तू आता काही येऊ नकोस, मीच तुझ्या इथे आहे, कारण तू अनेक वर्ष माझी सेवा केलीस. त्यामुळे देवीचं स्वतःचं स्थान इथं त्यांच्याजवळच निर्माण केलं. त्यावेळेला त्यांनी ते मंदिर बांधलं आणि नंतर तो जीर्णोद्धार जो केला तो चिमाजी आप्पांनी केला. तुम्ही जसं म्हणताय की तुम्ही इथले ग्रामस्थ आहात, वर्षानुवर्ष तुम्ही इथे येत असाल, काय नेमकं महत्त्व आहे तुमच्या देखील वैयक्तिक आयुष्यात वज्रदेवीचं? तिच्या आशीर्वादानेच आमचे सगळे चाललेले आहे. आणि वैशिष्ट्य असं म्हणजे तिच्या आठवणी बिगर एक दिवसही जात नाही आणि तिच्या वात्सल्य आणि प्रेमापोटीच आम्ही सर्व काही आजही जगतो आहोत. तुम्ही देखील वैयक्तिकरित्या सेवेसाठी तत्पर असाल इकडे, कशा प्रकारे तुम्ही सेवा देता आणि त्यावेळेस तुमची भावना काय असते? जरूर जरूर नक्कीच असतो आम्ही. त्याच्यानंतर माझे कुटुंबीय जे आहेत, माझी वहिनी आणि माझा आता पुतणे विश्वस्त आहे, त्यांनी पूर्णपणे योगदान दिलेलं आहेच. पूर्वी माझे भाऊ होते, त्यांचं अपघाताने निधन झालं, हेमंतगिरी गोसावी. तर हे त्यांची जवळपास 17वी-18वी पिढी आहेत, ते देवीच्या करता सेवा देत आहेत परंपरागत विश्वस्त म्हणून. काय भावना काय असते? पूर्णपणे ज्याला आपण थोडक्यात सांगायचं म्हणजे पूर्णपणे भक्तीने समर्पणच असतं आहे त्यांचं. हां, नक्कीच तुम्ही खूपच सुंदर माहिती दिली इथल्या काही गोष्टींची. खरंच सुंदर बांधकाम आहे, मतलब किल्ल्यासारखं हे जे स्वरूप आलेलं आहे, स्वरूप आहे त्या मंदिरांना आणखी चार चांद लावतं आणि खूपच सुंदर अशी माहिती यांनी या ठिकाणी दिलेली आहे.